मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला. पहिल्या पावसात मुंबई तुंबली होती. आजही पाऊस पडत आहे. वाहतूक कोंडीची समस्या लोकांना सहन करावी लागते. त्याबाबत राज ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी शहर कसं उभं राहतं किंवा शहरं कशी उभी राहिली पाहिजेत याकडे सत्ताधाऱ्यांचं लक्षच नाही असं म्हटलं आहे. चेंबूरमध्ये झाड कोसळून जी दुर्घटना घडली त्यावरही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. मागची अनेक वर्ष आपण शहरं कशी उभी राहिली यावर बोललो आहोत, मात्र शहर कसं उभं राहतं याकडे कुणाचंही लक्ष नाही. बिल्डरांना प्लॉट द्यायचे, त्यातून पैसे, पैशांतून राजकारण आणि फोडाफोडी एवढंच काम फक्त महाराष्ट्रात सुरू आहे. लोकांना चांगलं आयुष्य मिळावं म्हणून काहीही चाललं नाही. रस्ते बांधले आणि पूल उभे केले म्हणजे शहरं उभी राहत नाहीत. आपल्याकडे विकास आराखडा येतो, परंतु टाउन प्लॅनिंग होत नाही. त्यामुळे कुठेही रस्ते बांधले जातात, ते किती उंचीवर बांधले जातात, त्यातून पाणी कसं जात आहे याकडे कुणाचं लक्ष नाही. फक्त फोडाफोडीचं राजकारण एवढंच चाललं आहे महाराष्ट्रात आणि देशात, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. येणाऱ्या काळात सिमेंटच्या जंगलात राहावं लागेल का असं विचारलं असता राज ठाकरे यांनी आता तुम्ही कुठे राहत आहात, आता काय झाडांच्या जंगलात राहता का असा प्रश्न विचारला. महाराष्ट्रात 3 वर्षांनंतर निवडणुका आहेत, परंतु आतापासूनच SRAची प्रतिक्रिया सुरू करण्यात आली आहे. या SIRचा सर्वात जास्त फटका पश्चिम बंगाल आणि बिहारला बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये तब्बल 27 लाख मतं काढली गेली आणि ममता बॅनर्जी यांच्यासारख्या नेत्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे ही काही सरळ आणि साधी सोपी गोष्ट नाही. सध्या देशात जे राजकारण सुरू आहे ते चांगलं राजकारण सुरू नाही. खूप घाणेरडं आणि गलिच्छ राजकारण सुरू आहे. याचा फटका भविष्यात भारतीय जनता पक्षालाही बसणारच असं राज ठाकरे यांनी सांगितलं. राजकारणाचा पैसा, पैशाबंद राजकारण एवढंच फक्त सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. निवडणुका निवडणुका निवडणुका. आता कुठे राहताय? नाही, आता कुठे राहताय? आता कुठे राहताय? कुठे आता तुम्ही? झाडांच्या जंगलात. कारण याला काही आकार उखरच नाहीये, कोणाला माहितीच नाहीये काही. काय करायचं त्याला? तुम्हालाही दिसतोय. मांडा, चॅनल आहेत ना तुमच्याकडे, मांडा. चला चला बोलल्यावरती कंठ फुटला तुला. एवढा बघत बसला होता आपलं. इंटरनल मेट्रो नाही, ठाण्याचा प्रश्न आहे ना विचार. काल लिहिलंय की मी त्याच्यावरती. टीव्हीचे पेपर फुटलेले आहेत, त्याच्यावरती पण लिहिलं. बोललो ना त्याच्यावरती तुम्हाला.